नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। जत तालुक्यातील कारजगे येथील अत्याचारित पीडित कुटुंबांची सांगलीच्या मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन विचारपूस केली। पोलिसांनी या प्रकरणी चर्चा करून 12 दिवसात आरोपीवर चार्जशीट दाखल करत असल्याचं सांगितलं आहे। 4 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिचा निर्घृणपणे खून पांडुरंग कळली या नरधामाने केला आणि त्याचा संताप व्यक्त होत असून या नरधामाला फाशीची शिक्षा व्हावी अशा प्रतिक्रिया उमटत आहेत। मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष हाफिज सद्दाम सय्यद आणि महासचिव सुफियान पठाण यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन विचारपूस करून कुटुंबाला धीर दिला। उपविभागीय पोलीस अधिकारी आणि या घटनेचा तपास करणारे तपास अधिकारी सुनील साळुंखे यांची भेट घेऊन लवकरात लवकर आरोपीला फाशीची शिक्षा कशी होईल याकडे लक्ष देऊन पुढील कार्यवाही करावी असं मत मांडलं। साळुंखे यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांच्या आदेशानुसार 12 दिवसात आरोपीवर चार्जशीट दाखल करण्यात येणार असून घटना घडल्यानंतर एवढ्या कमी दिवसात चार्जशीट न्यायालयात दाखल करण्याची ही पहिली घटना असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। पोलिसांनी या गुन्ह्यात कोणतीही कसर ठेवली जाणार नाही असं सांगत पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देऊ असं सांगितलं। उमदी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांची भेट घेऊन घडलेल्या या घटनेची माहिती घेऊन जलद न्यायालयात खटला चालवून त्याला फाशीची शिक्षा होण्यासाठी कसून प्रयत्न करण्याची मागणी करणारे निवेदन दिलं आहे। जिल्हा पोलीस प्रमुख संदीप खुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासन योग्य पद्धतीने या घटनेचा तपास करत असल्याने मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले। यावेळी गावातील ग्रामस्थ तसेच धावडवाडीचे मौलाना साबीर, इम्रान बेग, सामीन पठाण, जतचे मौलाना आसिफ, अफजल मोमीन उपस्थित होते।